नमस्कार मंडळी, मी नीता माय लाईफ व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, दिवाळीनंतर सगळ्यांच्याच घरात एक लग्न पार पडतं. कुणाचं? तुळशीचं लग्न. मंडळी, तुळशीचं लग्न हा विवाह साधासुद्धा नसून तो तुळशी आणि भगवान विष्णूंचा विवाह असणार आहे. खुद्द भगवान विष्णूंचे जावई म्हणून स्वागत करायचे तर आपल्याकडून तयारी पण पूर्ण हवी, नाही का? यंदा 23 नोव्हेंबरला आली एक कार्तिकी एकादशी. तुळस हे दिसायला अगदी छोटेसे रोपटे, पण भारतीय संस्कृतीत तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस विष्णुप्रिय आहे. आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करायची असेल तर ती तुळशीच्या मुळापाशी अर्पण करतात, म्हणजे ती वस्तू इष्टदेवतेपर्यंत पोचते असं मानलं जातं. तुळस अर्पण केल्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा पूर्ण होत नाही असं पद्मपुराणात सांगितले आहे. रोज तुळशीजवळ दिवा अगरबत्ती लावलीच पाहिजे. सध्या शहरामध्ये तुळस अंगणात दिसेनाशी झाली आहे, तर प्रत्येकाच्या अंगणात तुळस ही असावी. अशा ह्या तुळशी मातेचा भगवान विष्णूशी म्हणजेच देवघरातील बाळकृष्णांशी विवाह लावला जातो. तुळशी विवाह का केला जातो? तुळशी विवाह कोणी करावा? तसेच यावर्षीचा तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त काय आहे? तुळशी विवाहाची संपूर्ण पूजाविधी, शास्त्रोक्त पूजा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुळशी विवाह कोणी करावा? ज्याच्या अंगणात तुळस आहे त्याने प्रत्येकाने तुळशी विवाह अवश्य करावा. तुळशी विवाह केल्याने आपली सर्व स्तरावर चांगली प्रगती होते. त्यानंतर तुळशी विवाह का केला जातो? त्याचं महत्त्व काय? तुळशी विवाहाची एक पौराणिक कथा आहे. चला तर मग श्रवण करूया. जालंधर नावाचा एक असुर होता. त्याची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती. तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता आणि वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधराचा पराभव शक्य नव्हता. हे सर्व देवतांना माहीत होते. म्हणून श्रीहरी विष्णूंनी जालंधराच्या अनुपस्थित त्याचेच रूप धारण करून त्याच्या महाली जाऊन वृंदेचे सत्वहरण केले आणि ही सतीवृंदा पुढे तुळशी रूपाने प्रकट झाली. परंतु देहत्याग करताना श्रीहरी विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला, अर्थातच शाळीग्राम. परंतु देवाने मात्र वृंदेच्या पातिव्रत धर्मावर संतुष्ट होऊन तिला वर दिला की तुळशी रूपात तिची पूजा केली जाईल आणि तिला विष्णुप्रिया म्हटलं जाईल. आणि याच घटनेची स्मृती म्हणून शाळीग्रामशी म्हणजेच साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंशी तुळशीचे लग्न लावले जाते. आणि तेव्हापासूनच तुळशी विवाह करण्याची प्रथा प्रचलित झाल्याचे सांगितले जाते. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचं पुण्य मिळते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरी तुळशी विवाह हा अवश्य करावा. आता आपण बघूयात तुळशी विवाहाचा यावर्षीचा शुभ मुहूर्त. तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कधीही केला तरी चालतो. कार्तिक शुद्ध द्वादशी हा तुळशी विवाहाचा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. यावर्षी गुरुवार 23 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिक शुद्ध एकादशी आली आहे. 23 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या दरम्यान कधीही गोरोज मुहूर्तावर आपण म्हणजेच संध्याकाळी तुळशी विवाह करू शकतो. यापैकी कार्तिक शुद्ध द्वादशी म्हणजे 24 नोव्हेंबर संध्याकाळी जर आपल्याला शक्य झालं तर या शुभ मुहूर्तावर हा तुळशी विवाह अवश्य करावा. कारण कार्तिक शुद्ध द्वादशी हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. द्वादशीला ज्यांना शक्य नाही
त्यांनी एकादशी ते पौर्णिमा या दरम्यान तुळशी विवाह करावा. आता आपण बघूयात तुळशी विवाहाची तयारी कशी करायची. तुळशी वृंदावन अगोदर स्वच्छ रंगवून घ्यायचं. त्यावरती एखादं स्वस्तिक काढावं. वृंदावन नसेल तरी चालेल, कुंडी असेल तर कुंडी स्वच्छ करावी, रंगवावी व त्यावर पण एखादं स्वस्तिक काढलं तरी चालेल. तुळशी विवाह आपण आपल्या घरी किंवा अंगणामध्ये कोठेही करू शकतो. तुळशी विवाह ज्या जागी करायचा आहे ती जागा स्वच्छ करावी. गोमूत्र शिंपडायचं. त्या ठिकाणी 2 पाट किंवा चौरंग मांडावे. एका पाटावर तुळशी माता व दुसऱ्या पाटावर बाळकृष्णांना ठेवावं. एक स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं. बाळकृष्णांना ज्या पाटावर ठेवणार आहोत त्या पाटावर पितांबर ठेवावं. चौरंगाच्या 4 बाजूने ऊस लावावे. ऊस हा विवाहामध्ये मुलीचा मामा म्हणजेच तुळशीचा मामा म्हणून असतो. अशी सर्व तयारी अगोदरच करून घ्यावी. आता आपण बघूयात की तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य. आपल्याला या पूजेसाठी लागेल हळद, कुंकू, अक्षता, फुले, हार, वस्त्रमाला, विड्याची पानं, ओली हळद. हळद लावण्यासाठी दूध व हळद यांचं मिश्रण करावं. नैवेद्यासाठी बत्ताशे, मुरमुरे, कलशासाठी नारळ, तांब्या, पंचामृत, सुट्टे पैसे, आवळे, बोरे, चिंचा, हळकुंड, सुपारी, बाळकृष्णांची मूर्ती, शंख, घंटा, गणपतीची मूर्ती, तसेच मंडपासाठी 4 ऊस, बाळकृष्णांसाठी जानव जोड. तुळशी मातेला एखाद्या नववधूसारखं सजवायचे असते. त्यांच्यासाठी सौभाग्य अलंकार घ्यावेत. मणी, मंगळसूत्र, जोडवे, करंडा, फणी, विरोदे, बांगड्या, नवीन वस्त्र याप्रमाणे साहित्य घ्यावं. त्याचप्रमाणे अंतरपाटासाठी स्वच्छ पांढरे वस्त्र, त्यामध्ये मधोमध स्वस्तिक काढावं आणि हे अंतरपाट म्हणून वापरावं. त्यानंतर आता आपण बघूया ही पूजा कशी करायची, म्हणजे तुळशी विवाह कसा करायचा. प्रत्येक पूजेची सुरुवात ही आचमनाने होत असते. आचमनाने आपली तसेच पूजेच्या जागेची शुद्धी होते. म्हणून भगवान विष्णूंची 24 नावे घेऊन आपण आचमन करायचे. उजव्या हातामध्ये डाव्या हाताने पळीभर पाणी घ्यायचं. पहिल्या 3 नावाला पाणी पिऊन घ्यायचं. 4थ्या नावाला पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यावं. पुन्हा पुन्हा तीच कृती करून आचमन करावे. त्यानंतर दिवा लावून घ्यायचा. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यावा. त्यानंतर गणपती पूजन करायचं. ताम्हणामध्ये गणपती बाप्पा, मूर्ती असेल तर मूर्ती घ्या, मूर्ती नसेल तर सुपारी घ्या. मूर्तीला शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालावे. थोडेसे तांदूळ ठेवून चौरंगावर मूर्ती मांडून घ्यावी. ओम गण गणपते नम या मंत्राचा उच्चार करावा किंवा गणेश स्तोत्र म्हणावं. तसेच गंध, अक्षता, फुलं व्हावीत. त्यानंतर कलश स्थापन करावा. शुद्ध पाण्याने भरलेला एक तांब्या घ्यावा. कलशावरती हळदी कुंकवाने वरून खाली अशी 5 रेषा ओढाव्यात. तांब्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फुलं व एक नाणं टाकावं. कलशावरती 5 विड्याची पानं ठेवून त्यावर श्रीफळ म्हणजे नारळ ठेवावा आणि चौरंगावर थोडे तांदूळ ठेवून कलश ठेवून द्यावा. कलशाची हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करायची. ओम श्री वरुणाय नमः. त्यानंतर तुळशी मातेच्या समोरील चौरंगावर मध्यभागी स्वस्तिक काढावं. त्या स्वस्तिकावर बाळकृष्णांची किंवा शाळीग्राम यांची स्थापना करायची. विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगून सुशोभित करावं. वृंदावनात ऊस, झेंडूची फुलं घालतात. मुळाशी चिंच, आवळे ठेवतात.
हा विवाह संध्याकाळी केला जातो. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. या दिवशी श्रीहरी विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. आपल्याच घरातील कन्या मानून तुळशीचा विवाह केला जातो. त्यासाठी तुळशी वृंदावनाची सौभाग्य अलंकाराने आरास केली जाते. या दिवशी तुळस व कृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते. तुळशीला नवीन वस्त्रे पांघरतात. त्यावर मांडव म्हणून उसाची खोपटीही लावतात. बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. त्यानंतर तुळशीचे कन्यादान केले जाते. आरती केली जाते. घरच्या कन्येला श्रीकृष्णासारखा वर मिळावा, असा आशीर्वाद मिळावा, हाही या विवाहामागचा एक हेतू असतो. या दिवशी प्रसादाला दही, पोहे, हरभरा डाळीची उसळ, अनारसे, तिळाचे लाडू असा श्रीकृष्णांच्या आवडीचा बेत असतो. सर्वांना प्रसाद, फराळ तसेच खाऊ वाटप केला जातो. तुळशी विवाह केल्याने आपली सर्व स्तरावर प्रगती होते. घरातील विवाह समस्या असतील, मुलामुलींचे विवाह जमत नसतील, त्यांनी तुळशी विवाह अवश्य करावा. विवाहाच्या समस्या सुटतील. वैवाहिक जीवनात काही समस्या असतील त्या सुटतील. विशेष म्हणजे तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य लाभते. त्यामुळे प्रत्येकाने तुळशी विवाह अवश्य करावा. सकाळी रोज स्नानानंतर तुळशीच्या रोपाला पाणी देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. तुळशीमुळे वातावरणातील हवासुद्धा शुद्ध राहते. तुळशीपत्रांचा अर्क बऱ्याच आजारावर रामबाण उपाय ठरतो. तुळशीच्या याच सगळ्या गुणधर्मामुळे तिच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहता यावं, तिचं संवर्धन करावं म्हणूनच तुळशी विवाह करण्याची प्रथा पडली असावी असंही म्हटलं जातं. तुळशी विवाहानंतर घरातील लग्नाळू मुलामुलींची लग्नही लवकर जमतात असंही म्हटलं जातं. मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घरी तुळशी विवाह करता का? कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.